नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खाद्याळमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया कलेजी मसाला। तर त्यासाठी मी इथे कलेजी घेतलेली आहे, तीन पाण्याने स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेली आहे। 1 चम्मच आलं लसूण पेस्ट घेतलेला आहे, एक कांदा चिरून घेतलेला आहे, थोडी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि इथे मी टोमॅटोची प्युरी सुद्धा काढून घेतलेली आहे। तर चला आता आपण कलेजी मसाला बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेत आहे। आपलं तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे व आता मी यामध्ये 1 चम्मच जिरे टाकून घेत आहे। बारीक चिरलेला कांदा सुद्धा टाकून घेतलेला आहे। 1 चम्मच आलं लसूण पेस्ट सुद्धा टाकून घेतलेली आहे। चिमूटभर हळद टाकून घेतलेली आहे, अर्धा चम्मच धनेपूड, 1 चम्मच लाल तिखट आणि अर्धा चम्मच गरम मसाला सुद्धा टाकून घेतलेला आहे। चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे। तर मंडळी, आज आपण ढाबा स्टाईल मसाला कलेजी बनवणार आहे। तर चवीपुरतं मी यामध्ये मीठ टाकून घेणार आहे। चांगल्या प्रकारे मीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मी टोमॅटोची प्युरी सुद्धा टाकून घेतलेली आहे। तर मी इथे एक कांदा चिरलेला होता, थोडंसं खोबरं घेतलेलं होतं आणि थोडेसे तांदूळ सुद्धा घेतलेले होते। ते चांगल्या प्रकारे भाजून मिक्सरमधून बारीक करून प्युरी काढलेली होती, ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आणि आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे। जेणेकरून आपला मसाला चांगल्या प्रकारे शिजून जाईल आणि आपल्या मसाला कढईला वेगळा असा कलर सुद्धा येईल। तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या मसाल्याला वेगळाच कलर असा आलेला आहे आणि आपला मसाला चांगल्या प्रकारे शिजलेला सुद्धा आहे। आणि आता यामध्ये मी कढई टाकून घेणार आहे आणि कलेजी चांगल्या प्रकारे मिक्स सुद्धा करून घेणार आहे मसाल्यामध्ये। आणि ही कलेजी मी आता मसाल्यामध्ये 10 मिनिट शिजू देणार आहे। आपली कलेजी ही लवकरच शिजणार आहे, त्यामुळे मी जास्त मसाला कलेजी शिजायला जास्त वेळ सुद्धा लागत नाही। आणि आता यावरती मी झाकण टाकून 10 मिनिट शिजू देणार आहे। आपल्या कलेजी मसाल्याला 10 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे आपला मसाला चांगल्या प्रकारे शिजलेला आहे आणि आपली कलेजी सुद्धा मसाल्यामध्ये छान अशी मिक्स झालेली आहे। आणि आता यामध्ये मी खूप सारी अशी कोथिंबीर टाकून घेणार आहे। कोथिंबीर सुद्धा आपली मसाल्यामध्ये मिक्स झालेली आहे। तुम्ही बघू शकता आपली कलेजी मसाला चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे। तर अशा प्रकारे आपली
मसाला कलेजी तयार झालेली आहे। चला तर या मग मसाला कलेजी खायला। विदर्भाचा खादाडा या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।